थेट जाऊया अर्थातच नागपूरमध्ये आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विदर्भातही आपण जर पाहिलं तर भाजपचा बोलबाला हा पाहायला मिळालेला आहे। विशेषतः नागपूरमध्ये जो बालेकिल्ला भाजपचा मानला जातो, विदर्भात भाजपनं चांगला जोर मारलाय। 55 नगराध्यक्ष भाजपचे या ठिकाणी निवडून आले, तर 262 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। खरं तर ज्ञानेश्वर, नागपूर म्हटलं किंवा विदर्भ म्हटलं तर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। फडणवीस असू दे, गडकरी असू दे किंवा बावनकुळे, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती। काँग्रेसनं मात्र म्हणावी तेवढी कामगिरी इथं केलेली नाहीये। अगदीच लागवीची मागील काही काळांतील निवडणुका जर बघितल्या तर पूर्वी विदर्भ हा काँग्रेसचा गडकिल्ला मानला जायचा। मात्र मागील निवडणुकीचा विचार पाहता आणि आजचा जो काही निकाल समोर आहे ते पाहता नक्कीच आता भाजपाचा हा बालेकिल्ला जे आहे ते होत चाललाय, त्याच्याकडे वाटचाल सुरू झाली असं म्हणता येईल। कारण की विदर्भात एकूणच अख्खी जे आहे ते भाजपला जवळपास 55 जागा जे आहे ते नगराध्यक्ष पदाच्या निवडून आल्या आणि खऱ्या अर्थाने काँग्रेसने देखील विदर्भामध्ये दुसऱ्या नंबर क्रमांकावरती जे आहे ते जवळपास 19 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले। खऱ्या अर्थाने काँग्रेससाठी विदर्भातून निवडून आले हे 19 नगराध्यक्षाचे उमेदवार हेच राज्याच्या आकडेवारीमध्ये जे आहे ते थोडं समतोल राखण्यासाठी जे आहे ते ठीक ठरणार आहे। कारण की विदर्भातूनच हवं तसं यश जे आहे ते काँग्रेसला या ठिकाणी मिळालेलं आहे, इतर ठिकाणी हवं तसं यश मिळालेलं नाही। नागपूरचा जर विचार केला नागपूरमध्ये एक हाती विजय भाजपनं मिळवलं असं म्हणलं तर हरकत नाही। कारण जवळपास 27 नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका नागपूर शहरामध्ये पार पडल्या, त्यापैकी जवळपास 22 ठिकाणी जे आहे ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपचे निवडून आले, तर फक्त काँग्रेसला एका ठिकाणी आपलं खातं जे आहे ते उघडता आलेलं आहे। सोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने जे आहे ते उत्तम कामगिरी करत 2 ठिकाणी आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आले, त्यापैकी पारशिवनी असेल आणि रामटेक असेल, जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक परिसरामध्ये आपली सभा देखील घेतली होती, त्याचं यश जे आहे ते कुठेतरी आता शिंदे सेनेच्या पदरी पडलं असंच म्हणावं लागेल। त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होम पिच ही नागपूर असल्यामुळे अख्ख्या राज्याचं जे आहे ते लक्ष नागपूरच्या या निकालाकडे लागलेलं होतं आणि त्याच पद्धतीने जे आहे ते यश भाजपच्या पदरी पडलं आहे। आणि नक्कीच नागपूरमधील कामठी जो मतदारसंघ आहे तो महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे। या ठिकाणी आज भाजपने जे आहे ते इतिहास घडवला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण की कामठी नगर परिषद निर्माण झाली तेव्हापासून पहिल्यांदाच भाजपने या ठिकाणी जे आहे ते आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणलेला आहे। खरं तर या ठिकाणी अगदी काटेकी टक्कर, काटेकी चुरस जे आहे ते शेवटच्या टोकापर्यंत पाहायला मिळाली। मात्र काही मताधिक्याने जे आहे ते भाजपच्या उमेदवाराने अगदीच काँग्रेसच्या उमेदवारावरून लीड घेत जे आहे ते आपलं विजय या ठिकाणी संपादन केलं। त्यामुळे नक्कीच हे एक यश विशेष म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणावं लागेल। कारण की नागपूरच्या संपूर्ण नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये स्वतः चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये तळ ठोकून होते। प्रत्येक प्रभागामध्ये छोट्या सभा असतील किंवा मोठ्या प्रचार सभा असतील, या मोठ्या प्रचार सभांना देखील त्यांनी प्राधान्य दिलं आणि अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भेटून जास्तीत जास्त प्रचार करण्याचा प्रयत्न केला आणि जे काही सरकारच्या माध्यमातून धोरणं आणि विकास कामं जे केली जाणार आहे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली, त्याचं यश जे आहे ते कुठेतरी भाजपच्या पदरी पडलं असं म्हणावं लागेल। आज मुख्यमंत्र्यांनी भाजपची स्ट्रॅटेजी या ठिकाणी यशस्वी होताना दिसते। मराठवाड्यात आपण जाऊया, मराठवाड्यातही भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालंय। भाजपचे 18 नगराध्यक्ष तर 262 नगरसेवक विजयी झालेत। दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीची विजयी उमेदवारांची संख्या भाजपपेक्षा कमीच आहे। दरम्यान मवियाचा महायुती समोर टीकावही लागलेला नाहीये, असंच चित्र मराठवाड्यात पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।